प्रत्येक विकेंडला दारू पाहिजे. कुठलं सुख असो, दुःख असो, लग्न असो, ट्रिप असो, दारूशिवाय आपलं काम होत नाही. पुण्यात विषारी दारूमुळे 15-20 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये सरकार काहीच नाही करणार आहे. पण तुम्हाला पुण्याबद्दल एक सत्य परिस्थिती सांगतो. चुकून जर एखादा ब्रँड मॅकडॉवेल्स, ओल्ड मॉन्क किंवा बियर याचा एखादी बॅच जर विषारी आली ना, तर पुण्यात कितीतरी शेकडो किंवा हजारो लोक गचकतील. एवढे पुण्यातील पोरं दारूच्या आहारी गेलेले आहेत सध्या परिस्थितीला. अहो, एक काळ होता जेव्हा पुण्यातील तरुण पोरं आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जायचे. पण आज एक काळ आहे, पुण्यातील तरुण पोरं पार्टी करायला, फिरायला गोवा, कोकण इकडे जातात किंवा विला बुक करतात. त्यामध्ये काय करतात ते सगळ्यांनाच माहिती आहे. उडत्या पंजाबचे किस्से ऐकले होते, पण सध्या उडता पुणे हे डोळ्यासमोर दिसत आहे. 17-18 वर्षापासून ते 40-45 वर्षापर्यंत सगळ्या आपल्या पुण्यातील तरुणांना प्रत्येक विकेंडला दारू पाहिजे. कुठलं सुख असो, दुःख असो, लग्न असो, ट्रिप असो, दारूशिवाय आपलं काम होत नाही. मग नक्कीच उडतं पुणे हे आपल्याला लवकरच दिसणार आहे. अरे भावांनो, सरकार यामध्ये काही करणार नाही, कारण का सगळ्यात जास्त महसूल सरकारला दारू विक्रीमधून येतोय. जर पुण्याला उडतं पुणे बनवण्यापासून जर थांबवायचं असेल, तर तुम्हालाच कुठेतरी थांबायला लागेल. तुमच्या भावांना, तुमच्या मित्रांना कुठेतरी थांबवावं लागेल या दारू सेवनापासून.